शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाबळेश्वर पाचगणी रस्ता महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळे गेल्या 2-3 महिन्यांपूर्वी पूर्ण केलेला रस्ता निम्म्या पावसातच वाहून गेल्याने व जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने महाबळेश्वर पाचगणी नाकिंदा बस थांब्याजवळ रास्ता रोको आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांच्या तसेच सातारा जिल्हा संघटक सुधीर राऊत, जिल्हा प्रमुख राजेश बंडूशेठ कुंभारदरे, नंदकुमार घाडगे, वाई मतदारसंघ संघटक यशवंत घाडगे, सागर धोत्रे, युवासेना उपजिल्हा अधिकारी महिला आघाडी जिल्हा प्रमुख राजश्री भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। बांधकाम अभियंता महाबळेश्वर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले। या आंदोलनात तालुका प्रमुख संतोष अप्पा जाधव, सागर रायते, सागर कदम, उपतालुका प्रमुख राजाभाऊ घाडगे, रुपेश वंजारी, प्रणव सावंत, पाचगणी शहर प्रमुख संजय कासुर्डे, संजय राजपुरे, महाबळेश्वर शहर प्रमुख राजाभाऊ गुजर, अभिषेक शिंदे, युवासेना आकाश साळुंके, आरोग्य सेना अमोल साळुंके, उस्मान भाई खारखंडे, आरोग्य सेवा शंकर ढेबे, गोपाळ लालवेगे, राजेंद्र पंडित, राजेश चाळवी, शहानवाज खारखंडे, दीपक ताथवडेकर, अतुल पारवे, अरुण बावळेकर, जितेश कुंभारदरे, राजाभाऊ तात्या साळुंके, टॅक्सी युनियनचे अध्यक्ष अशोक ढेबे, महिला आघाडी सुजाता मोरे, लक्ष्मीबाई मालुसरे, शिल्पा ठक्कर, वंदना बगाडे, मनीष मोहिते, हरिभाऊ पवार, सचिन जगताप, रवींद्र बनगे, इम्रान बागवान, निलेश चव्हाण, अमोल गोसावी आणि इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्ही हे मान्य करा, त्यांनी चूक केलेली आहे, त्यात घपला झालेला आहे, त्यात मिक्सिंग झालेलं आहे, त्यामुळे लफडी झाली। त्याचा साहेब मंजूर झालेल्या खर्चापैकी किती निधी वापरला गेला आणि त्याचा उपयोग काय झाला? निधीचा प्रश्न आहे ना, गेल्या 5 वर्षामध्ये पाचगणी महाबळेश्वर रस्ता दुरुस्तीकरणावर खड्ड्या भरण्यावर जेवढा खर्च केलाय ना, तेवढा अख्खा रस्ता आरसीसी मध्ये झाला असता। मी सांगतो, 2022-23 2 वर्षात आपण फक्त 7 कोटी दुरुस्त केल्या। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, आता ज्याला जे पर कोटी किलोमीटर कॉस्ट राजा भाऊ जय महाराष्ट्र। मी सचिन मोहिते, शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा। आज महाबळेश्वर या ठिकाणी आमचे माजी जिल्हा प्रमुख बंडाशेठ कुंभारदरे, यशवंतजी घाडगे, नंदकुमार घाडगे या सर्वांच्या सूचनेनुसार आणि सर्वच पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी असतील, युवासेना असेल, फादर बॉडसेल, सर्वच जणांनी महाबळेश्वरचा अत्यंत ज्वलनशील प्रश्न आज प्रशासनाच्या अनोख्या आंदोलनात प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेला आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या रस्त्यांची खळग्यांची जाणीव नाहीये। ते विमानानं, हेलिकॉप्टरनं येणं जाणं करणारे आदर्श आणि कृतिशील आणि अत्यंत अद्यावत असे शेतकरी आहेत, त्यांना रस्त्यांची जाणीव नाहीये। पण सर्वसामान्य माणसाला रस्त्यात खड्ड्याचा काय त्रास असतो याची नक्की जाणीव आहे आणि या गोष्टीचा त्रास सामान्यांना होत होता। ही गोष्ट लक्षात घेऊन वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे आज या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे की ठेकेदाराला ते काळ्या यादीत टाकणार आहेत आणि संबंधित ज्युनियर इंजिनियर जे होते त्यांची संपूर्ण चौकशी लागेल। क्वालिटी कंट्रोल विभागानं कशा पद्धतीनं खोटे अहवाल दिलेत त्यांची चौकशी लागेल। ही लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आम्ही लोक आज आमचं आंदोलन या ठिकाणी मागे घेत आहोत। हा शिवसेनेचा विजय आहे, उद्धव साहेबांच्या विचारांचा विजय आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।